मध्ये काय असतं माहिती आहे का, बऱ्याचदा आपण भरपूर गोष्टी पुस्तकातून वाचण्यापेक्षा ऑब्झर्वेशननं चांगलं शिकू शकतो. तर आमची पेडची पोस्टिंग चालू आहे आणि आम्हाला इम्युनायझेशन ओपीडीला नेलेलं आहे. तर तिथे एक पेशंट आलेला, त्याला आपल्याला MRची वॅक्सिन द्यायची होती, मिझल रुबेला, DPT डिप्थेरिया, पर्टुसिस आणि टिटॅनसची. आणि त्याला विटॅमिन ए पण द्यायचं होतं. तुम्हाला 1 ते 2 लाख युनिट देतो आपण आणि अल्बेंडाझॉलची गोळी. तर MR वॅक्सिन म्हणजे मी वाचलेलं बऱ्याचदा की सबक्युटेनियस देतात, पण ते काय विसरून जायचं. आणि 0.5 ml त्याचा डोस असतो. पण तिथं जेव्हा मी बघितली की आपल्या राईट हँडमध्ये देतात ते डेल्टॉइडमध्ये आणि ती सबक्युटेनियस देतात, ते तिथं लगेच लक्षात राहिलं माझ्या. दुसरं होतं त्याचा डोस 0.5 mlचा डोस असतो आणि ऑइल जी असते ती 2.5 ml असे, म्हणजे एका ह्याच्यात 5 डोस होतात आणि ते आपल्याला 4 तासच द्यावं लागते. एकदा जी ऑइल फोडली आपण ती आणि ती स्टोअर करावं लागते कोल्ड केसमध्ये, ते हीट सेन्सिटिव्ह असते. दुसरी DPT वॅक्सिन पण आपण IM देतो, म्हणजे इंट्रामस्क्युलर. ते वाचलेलं पण असं तेवढं लक्षात राहत नाही, वाचल्यानंतर जे बघितल्यास राहते ते आपण लेफ्ट थायमध्ये देत होतो, लॅटरल साईडला. आणि त्याचं कसं होतं, ते 5 mlची होती, म्हणजे 0.5 म्हणजे 10 डोस होतात. मग ते आपण 28 दिवस यूज करू शकतो. ते MR फक्त आपण 4 आवर्स यूज करू शकतो एकदा फोडली, तर DPT आपण 28 दिवस यूज करू शकतो. आता हे विटॅमिन एचं माहिती आहे मला, की समजा आपण देतो ते 1 लाख 2 लाख युनिट समजा. मला वाटायचं समजा इंजेक्शन वगैरेमध्ये देत असतील का, मी एवढं सिरियसली असलं नव्हतं. तिथं आपण एक स्पूनमध्ये देतो त्यांना, स्पूनमध्ये डायल्यूट वगैरे करून ते देतात. मग ऑब्झर्वेशन आता मला वाटत नाही ह्या गोष्टी मी कधी विसरेन. त्यामुळे जेवढं होईल तेवढं ऑब्झर्वेशन करा हॉस्पिटलमध्ये.